जय भोलेनाथ मित्रांनो, आज आपण आलेलो परळी इथे. अकोल्यापासून 270 किलोमीटर लाल परीच्या 400 रुपयाच्या तिकीटने आणि ट्रेनच्या 120 रुपयाच्या तिकीटने तुम्ही इथे येऊ शकता. जब माता सती का हृदय यहाँ गिला था, उससे ये शिवलिंग की निर्माण हुआ है दोस्तों. माता शिव आणि शक्तींचे दोघांचे इथेच तुम्हाला दर्शन होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं शिवलिंग आहे मित्रांनो, आणि किती सुंदर मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे तो असा आहे, 12 ज्योतिर्लिंगमधलं 5वं हे मानाचं शिवलिंग म्हणजे परळीचे वैजनाथ. देवगिरीमधल्या यादव यांनी बांधलेले हे मंदिर आहे. श्री कर्णदीप हेमेंद्र हे त्यांचे नाव होते मित्रांनो. त्याच्यानंतर राणी अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1700 साली याचं चिरवणीकरण केलं. बैद्यनाथचं जुनं नाव म्हणजे आधीचे नाव किरग्राम असं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता सकाळी 5 वाजता उठून तुमच्यासाठी व्हिडिओ फुटेज, आणि सगळ्यात आधी मित्रांनो मीच या शिवलिंगचे अभिषेक केलेला आहे. तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे मित्रांनो, लाईक नाही करत आहे, शेअर नाही करत आहे. तुम्ही इथं 12 ज्योतिर्लिंग मंदिराचे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग इथे आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे की सगळ्या भोलेनाथच्या मंदिरात फक्त एकच नंदी असते. या मंदिरात 3 नंदी आहे. त्या नंदीच्या कानात तुम्ही मनापासून काही मागितलं तर ते तुम्हाला भेटते मित्रांनो. जय भोलेनाथ. लाईक करा, शेअर करा, तुमच्या लहान भावाला सपोर्ट करा, आणि मंदिर शेवटपर्यंत पहा मित्रांनो ब्लॉग, कारण की शेवटला एक विशेष शिवलिंगचं तुम्हाला दर्शन करायला भेटेल मित्रांनो. ते तुम्ही बघू शकता. श्री शिवाय नमस्ते. हे तुम्हाला एक शिवलिंग सांगितले होते मित्रांनो, ते मंदिर हे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे मंदिर आहे. आणि इथं खूप छान रामाची रांगोळी काढलेली आहे. जय सियाराम मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे. ही सुंदर शिवलिंग आहे.